कीर्तने उभे होती लोका ताल मृदंग श्रोते जगा
ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून अपुल्या चालवी सकला अंगामध्ये जोडून या तो पावनिया भले वरी बैठऊ पाऊले त्रिदुर्ची मज हृदय सद्गुरु तेने तारलो हा संसार पुरो म्हणून विशेष स्वात्या गुरु विवेकावरी का डोळे अंजन भेटे ते जरी दृष्टीत पाटा फुटे मग वाच पाहिजे तिथे प्रगटे पाहते का चिंतामणी आली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे मनोनी जाणते गुरु म्हणजे तेने कृतकार्य होईले समोर चिंतनचे शाखा पल्लव संतोषते शहाण्या माणसानं जाणतेने गुरु म्हणजे आपला गुरुचा प्रसाद आहे. बाबाने किती गोड तुकामध्ये आधी आशीर्वादे बळी प्रसाद आपले हरिभक्त पराय रावसाहेब आबासाहेब पाटील किस्ते पाटील काय प्रेम आहे भाऊ त्यांचं तुमचं असं नाही बरं पण हे काम करायला सगळे करीत नाही वेळ आहे कोणी अंतकाळी सगळ्याच्याच वडिलाने हे काम केले होतं लय जमून पण करीत नाही वारीला ती आला रिकाम पण नाही करा न करी त्याचे गांडे पण नारायण चित्ताचे हे धन कोणतं संगण्यात येत नाही चाललं किती पैसे असल्यावर संगण्यात येते आपल्या लोक काहीच नाही लोकांचे गोदाम बांधलेले होते ना कोरोनामध्ये पैशाने नाही सोडून घेतले गेले लोक सामान्य नाही गेले मोठ्याने गेले एकदा दाखविला देवानं झटका तरी माणसं ध्यानावर एक मस्त गांजावाला आहे तिथे याच्यातले नाही बरं भास्कर बा हे सांगायला नाही आमच्यातलं मी मला कीर्तनातलं बघायलो महाराज म्हणाले हे बाकीचं करू नका करणे ते हेची करा नरका भटकार आपल्यातले नाही काय पाकिस्तानची होणी व्हिडिओ फुटायला लोक काय मला गाव 50 मध्ये म्हणून म्हणतो मी तुम्हाला मला माहिती नाही इथं येऊन व्हिडिओ आणणं म्हणजे किती वाईट काम आहे व्हिडिओ आणलं काय होतं माहिती आहे का हे घरच जळून जाते हे नाही हे तंबाखू ओढवणी गाडील जो धूर बुडेल घर तेने पापी इथे येऊन त्यांनी आगाव कामं नाही करायची इंद्रायणीचे स्नान करायचं प्रदक्षिणा करायची ज्ञानोबरायचं दर्शन घ्यायचं
नाश्ता मिळाला तर मिळाला नाही ते एकदाच जेवायचं. आणि आमचे हरिभक्त परायण भास्कर महाराज सुंदर भागवत सांगायला इतके इथं भागवत आहे ते भागवत नाही ऐकत माणसं. काय वाटतंय त्याला जेवायचं गप्पा मारलेले मात्र ऐकत बाकीच्या बोलण्यात माझाच काय अनंत वाचाळ बरं ती बरं त्या कायचा दयाळ बाळे हरी देव दया नाही करणार तू. आपण सगळं सोडून आलो आळंदीत ऐक नाही. कोणाला बोलण्यापेक्षा ज्ञानोबरायलाच बोला. ज्ञानोबरायला बोला म्हणजे त्याची ज्ञानेश्वरी वाचवा ना. पारायणाला किती बसते हा ऐक नाही. लय झाले लय थोडे झाले तिकडं ना हुकल्या दुष्काळी कनेक्टर पस्कर जाते रामकोच ना कसं चांगलं रोगळू देऊ नका. ते बी लागतं पण इथं राहा. इथला शिक्का कसा आहे माहिती आहे मध्यम एकदम मीडियम थोडं थांब. शिक्क्याला किंमत आहे सत्तेला किंमत आहे का नाही. राजाचा शिक्का लागतोय नाही ना रे इतकं नाही ना. आणि कशावर बी मारला की ते चलते पैसे तवा आहे ना. राज आदमीची आश्चर्य होती सामा एका जरी पडती त्यासाठी जोडती सकळ वस्तू. एका कातड्यावर जरी शिक्का मारला सरकारनं सोनं खरेदी करता येते. आणि शिक्का काढून घ्या मोदी साहेबांची हजाराची नोट कचरा खंडीत जाऊ का येऊ. तुम्ही होते का 75 आम्ही आलो फिरायला भास्कर तरी गोष्ट विचारायचं आहे. आता हे मोठे माणसं यायचे 2,000च्या नोटा आणि माझ्याजवळ काय 65ची आपले 100ची 50ची ही गाड्यानी गोष्ट. पंढरपूरहून आम्ही आनंदी गाडी बसतो आणि हजाराचा नोटा बंद झाले. यायचं 200 खर्च नाहीच नाही. कंडक्टर बी घेईना. गुरुजी म्हणजे वेगळंच झालं झालं का नाही गुरुजी. शिक्का काढल्यावर काय होते पा शिक्का लागते का नाही. तसा शिक्का पाहिजे आपल्या आनंदीत येऊन ज्ञानोबरायचा शिक्का रावणा होता. शिक्का न मानी रावण आणि त्याचे झाले काय राव किती सोपं करून सांगितलं महाराजांना. पडू द्यानं ज्ञानोबरायचा शिक्का ज्ञानेश्वरी वाचवा ना. वाचायचं तर ज्ञानेश्वरी वाचाल पाहती तर पंढरी पाहा डोळ्याने ऐक वाचावी. जनाबाई सांगायला लागल्यात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी सासरवाडी असं नाही लिहिलं. डोळा पाहावी पंढरी ठीक आहे. वाचायची तर वाचा. नामामध्ये ग्रंथ स्पष्ट ज्ञान देते. एक तरी होवी अनुभवावी. एका एका अक्षरात आहे
ज्योती देखा ब्रह्म श्याम राज्य दीपिका अर्जुना नाजी चितकळिका प्रगट केली श्रीकृष्णे अर्जुनाचे राजे गीता प्रकाशोनी श्रीराजे आणि संसारा एवढे ओझे फेडिले एका गावाचे नाही जगाचे तेवढे शब्द ठीक आहे अर्जुनाचा निमित्त आहे वच्छाचे निमित्त दुखते होय घरदुळेचे झाले पांडवाचे निमित्त जगदुद्धरण वासरासाठी काय दूध देते आणि आपण वासराला पिऊ देत नाही तर सगळं दूध आपण काढून देतो ठीक आहे महाराज काय कृपा केली महाराज भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली आणि त्या गीतेचं दुःख आपल्याला काही गीता जमत नसत म्हणून ज्ञानोबाने अवतार घेतला अवतार पांडुरंगी नाव ठेवले ज्ञानी साक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म स्वप्नात तो झाला भक्त आनंद बदला आधी शक्ती मुक्ताबाई दासी जने लागे पायी गौरल्याचा पुतळा प्रगतला प्रगटला भूतळा चैतन्याचा निवाला नाव पावला साधकाचा मायवा धरुषले हरिता सर्वाभूती सुखरूप नाव पावला कैवल्य प्युअर सोन ठीक आहे कैवल्य कंकाचे दादा अमृत जो नकळती थोडा साला अंधत्याचेही दर्शना पाडा सोनरा बोलू आणि समोरचं एक टिकोरीचे पाहिजे सगळ्याच्याच पदरात टाकायला आणि घेणारा लागेल नाही काय करावं ठीक सोनं घ्यायला पदरचं लागेल काय वाघाचं भाकरीचं जर दूध पाहिजे असेल तर ते काय भांड जन्मत जमत काय नाही जमत बाबा त्याला भावाला पाडतं ते वाघाच्या दुधात तितकी वाटत नाही तसे ज्ञानोबाचे एक एक शब्द याच्या फुटक्या भांड्यात राहतात का काय त्याला निर्मळ अर्थ करावं लागतंय नावाला असते कसं पाहिजे जयाचे दुखटे मानसी चोखट म्हणजे निर्मळ अर्थ करत पाहिजे आता ज्या आपला अर्थ करत असेल आपल्या अर्थ करतात पती नातू बंगले अंतरी संसार आणि भक्तिमार अंतर तुझे पाहिजे मला निर्मळ चित्त पाहिजे निर्मळ चित्त झाले
महाराष्ट्रामध्ये चित्त निर्मळ करा. तुकारामाने चित्त करारे निर्मळ आणि मग जातं येऊन गोपाल राहे तेथे. चित्त जर निर्मळ झालं भगवंत येऊन राहते. कपडा जर निर्मळ करायचा असेल सोळ्या लागते, साबण लागते, धुण्यासाठी पाणी लागते. कपडे धुयाला नेले, सोळ्याला साबणा चांगले नेले, पाणी गळून कपडे नाही टिकत हो. आता हे मागचं तिकडे केलेलं सगळं इथं राहतंय आणि त्याला पाणी घाल म्हणजे तिकडे चौका मारले हे पाणी घाल याच्यात शांत करून दुखी होईल. निर्मळ करायचं आपण भारत म्हणजे जीवन निर्मळ नाही, पाणी गढूळ आहे. पाणी गढूळ आहे, इकडे गढूळ, इथं देशाला इथं दुनियाला देशाला गढूळ. काय करता अवघड काम आहे. वृक्ष धरी पुष्प फळ काय बहीण वसंत काळ. जर पुस महिना आला आणि आंबे फुटत नसले पुस महिना काय केले, कार्तिकी यात्रा काय केली भास्कर. आपलं जे येते चालू कर आपलं इथं यात्रा काय केली. यात्रा म्हणजे यानी चला यात्र करून जातो त्याचं नाव यात्रा. करायचं का नाही. लय मुलाले बरं पताच नाही लागला. मुलाले तयाचा मूळ मार्ग लय वाहून गेले. करेक्टा भरवरी दुरावची दुरी दुसऱ्याला म्हणे आपल्याला म्हणे आपण वाहून करतो.
एका एकाचे रचले आणि पाऊस नव्हता आला 4-2 वर्ष धकलं. यंदा नाही गेले. म्हणजे आमचे बकरी गेले वाहून, कोणाच्या गाड्या वाहून गेल्या. पुरा वाहून जातात ते गेली कशी जातात. कैसा बरोबरी आणि भावाची एकुरी एवढं समुद्र टाकले. असा पाऊस पडला. एका एक लाकडं करून टाकलेले सगळे चालले होते. जागेत का झोपले. काय करता या जाग्याला बाबा. जागे असते तर हुरहुर वाटलं असतं ना. येळीला सासरण बाहेर बाईची बुद्धी हुरहुर वाटायला पाहिजे. देवा किती वर्ष गेले ज्ञानोबा अजून अर्थ करून पडलं खोटे नाही का. तिथे येऊन असं वाटायला पाहिजे काही उद्धार काही उद्धार पावे. काही कृपा करी नारायण. आईचे तुम्ही सांगा संतजन. समाधान चित्त माझे. तसं सांगत नाही माझं पूज्य आमचं भाऊ वाईला निघला. लेकर कसे शिकवायचे याच्यासाठी आलेच का संत. ती म्हणजे तुम्ही द्या आमच्या पैसे सांगूच नका. नका वधूवन पाची आता प्रपंचाचे विषयी काही बोलू नका. हे विचार वसावेची हिची वाटी येथील व्यक्ती तयाची. त्याला तेच विचारा की देव कधी कृपा करेल. आपण तसं नाही विषय. आपला विचार लाकडं वाहून गेले आणि त्या बंधाऱ्यावर पाणी आलं. काही लागलं असे गेले आणि सगळी पाणी झाली. हे लागलं नाही आपल्या शरीराला लागलं म्हणजे मला असं पण या भागात म्हणले तर करा इच्छा. Thank you.
वा. मस्त कीर्तनात म्हणते घरी म्हणायला बायको एकाच चरणात किती पाहिलं तुम्ही. पुत्र म्हणजे मुलगा, पत्नी, बायको, सोदर म्हणजे सगळे सोयरे. पुत्र, पत्नी, सोदर, माय, बाप, होता सापस केवढं गणपत आहे. मिळती काटते लोटता पूर, आदळी दूर होती खराळी. नातू आपला तर म्हणतोय बाबा गेले, लेख म्हणतोय माझे पप्पा गेले, पुतणी म्हणते माझे काकू गेले. सगळे मला केले, सगळे चालले. एक पाहता एकाची डहले आणि सावध त्या गुन्हेगारी किती जणांच्या मातीला घेऊन त्याचा पुस्तक तसंच सुट्टेला आपल्याला काय काही फरक आहे? काहीच नाही फरक. लय घरावरती बारीक केली म्हणून तुळशीची लाकडं असते, पण मारण्यात काय त्याला फुकूनच नाही लागलं. मारण्यातले फरक आहे बरं काय. भजन न करता ते पण म्हणजे बैल गेले काय, ढोर वाचलं आणि माणसं गेले काय, काय फरक आहे. पण वारकरी जर गेले, महाराज चालत नाही ते नाही जात कुठे येत फिरून या. आणि अमर येतं बघायचं का, अमरा अमरा होते नवला देह माझा मग भरवसा करे. देहाच्या निराशी पाविजे या काया, माझी आईची काया जाऊ नव्हे. काय काय आपलं जगात घागरी होते आपल्या पाहिजे, आपण ती भरू आणायचो. एक घागर नेली, 2-4 नेले, पण एक घागर पाण्यात पडली नवरी वळण्याची फुटली. आता आकाश फुटलं का पाणी फुटलं, गाडी फुटलं ते जाते तसंच आहे. ऐकायला मारायची उडी. आथवी घट बुडाला, घट पाण्यात बुडविला, आत बाहेर उठके भरला. आता पाणी बाहेरूनही पाणी होतं. गंगेत दही वगैरे तरी फुटला, फुटलं ते दही वाट, त्याचं नशी फुटलं. म्हणून नाही ना चलत नाही असं गाडी करत असेल ना, हे आमचं शरीर गेलं. मग आपण गेलोच का काय, आपण सैन केला आलेच का काय. लय व्यापक आहे एवढे. सुंदर प्रमाणे बघा. घटी आले काशी रवी, घटी म्हणजे बकलगाडी भरून फुलले. सगळ्याचं सूर्यबिंब प्रतिबिंब प्रत्येक घटात आहे का नाही, पण अलिप्त आहे का नाही. आणि त्याच्यात नाही का आहे, फुटला तर काहीच नाही त्याला, अलिप्त आहे. घटी आली काशी रवी, पुन्हा अग्नी काष्टा माझी देवी. आता वाळलेला तर अग्नी आहे, मग पेटत आहे का तसं नाही पेटत. मोठा यज्ञ करता लाकडच घालते, म्हणतो अग्नी म्हणते त्याला मंथन, म्हणजे मंथन करू. आता ते मंत्रानं नाही वर देवगोप बेजार होते घासू घासू.
मंथोची नवनीता त्याचे घे मंथन करावं लागतंय, त्याला बाई सुधारायला लागते आणि त्या बाईला प्रसन्न करता आलं पाहिजे. नाही आलं कसं लोणी निघत नाही. बाईची बुद्धी, या बुद्धीला निश्चय करता आला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्म भावी आत्मा आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण स्वतःची होईल. आता याच्या पुढे बोलायचंच काम नाही. बुद्धीनिश्चय आत्मज्ञान या बुद्धीला असा निश्चय केला, हे बाहेर जग नाही, जीव नाही, माया सगळं दिवस आहे. आतले हरी बाहेर हरी, उभे राहिलेले हरी, वाचके हरी, बोलणारे हरी, पाहणारे गप्पा मारणारे हरीचे सगळे. तुम्ही कोणतं कर्म करा, त्याचा गुण वाईट आहे नाही तर ते देवच आहे. ठीक आहे, सर्व सुद्धा देव आहे. म्हणजे महाराष्ट्र हिंदू सुद्धा देव आहे, पण त्याचा स्वभाव वाईट आहे ना, नागी मारते. तो काय म्हणेल हिंदू तसं हिंदू, पण ह्याच्यात पाहिजे नीट बोलत नाही, त्याचं नाव हिंदू. तुका म्हणे हिंसाची नागी, अरे वा, ताईचा दुर्जय त्याला तरी एकच नाही राहते, हे दुसरं बोलतच नाही. आपुला त्याला सोमवार की नाही मारते का नाही, तसे काही माणसं नीट बोलतच नाही. दुसरी एक ओळी मला काही पाठ नाही, डोळे नागाची कुटी मन सरपंची पेटी आणि बोलत येते वरती वेगळं अशी ओळी एवढं का तुम्ही बघून घ्या. आता वाचता 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 बोलणं गुरुजी निघत एक माणूस होता, भास्कर वाचते करायला बघत गावाचं सांगेल असं हे चित्र बोलायला होतं. ते मोठा वाडा होता, पहिल्या प्रत्येकाच्या वाड्याच्या पुढं आपल्याला ओटी होती, बोलायचंच नाही. बाजारला पहिली घेऊन माणूस निघला की कुणीकडे निघले काळजी गेली. अगोदरच बोलायचं, कुणीकडे निघले कडक कपडे दिसायले, बाबा बोल काय सोयले काय ते पोरग काय आधी नाव विचारायचं तुमचं समाज नाही. चित्र पाऊस पडला, शेतात प्यायला चालली होती, कुणीकडे निघले म्हणजे तुम्हाला सरी लावायची. काय खरं या पावसाचं वाया व्हायचं आहे, 15 दिवस उघडत आलं तेव्हा बसते रात्रभर मागे मस्त पाऊस पडला. या पावसाच्या मंडळावर सरी लावली नाही, बाजूच्या देऊ लागली. दुसऱ्या दिवशी पहाटच निघलं, ते दारातच होत. कोणी काय बोलू नको मला काय सरकी लावायला चालू, आज तुम्हाला उघडतच नाही पाऊस गणित काय होतं.
ताली विभागात कोणाला डिलिव्हरी ताली सेवा जागवली का काय एका माणसाला गहू पेरायचा गेले ध्यानात राहते सगळ्या कीर्तनाची माती करता येतं पण सांगू नये काय करायचं त्याला गहू पेरायचा त्या मालकानं सांगितलं ते बाबा आहेत का सकाळी उठते चारला वाटेवर बसते त्याच्या आधी आपली गाडी गेली पाहिजे वावर बीटा काढतात गाडी हाताच्या फायल्या टाक गाडी वावर सोडून त्या काही काम करून उपर हे मग ठरवून जायच्या आधी हे म्हणजे तुम्हाला त्याला या रोज गाडी टाकल्याचा पव्या खतही टाकला गाडी झुकली रोज 4 लाखाकडे चालू होती त्याला 3 लाख झुकली पण त्या दिवशी काय झालं त्यानं खाली होती तरी कळती त्याला काही झोप नव्हती होती त्याच्या ट्रीप चालू होती याची गाडी तिकून आली आणि ते तिकून आलं पुढून बाबा बोलू नका म्हणे काय पाहिजे सांग 10 पोते गहू देतो म्हणला कसंही बोलायचं नाही ते जरा कुठं हलू लागलं भास्कर बाबा कथा पडवता म्हणजे पुन्हा पाहत्या 15 पोते घेत पण तू बोलू नको करे तेव्हा खरंही महाराज तुमचं तुम्ही 15 पोते गहू देता पण गावावर तांबूला पडल्यावर मला काय बोलवलं आपल्याला काय म्हणायचं बोललं काय बोललं कसं बोला म्हणजे महाराज सात आणि मवाल इथून आले रस्ता शब्द द्यायचे कलोल अमृताची बोलू आईचे बोले येणे बोले बोले महाराज या शब्दाचे सांगत आहे लोक पाया पडते या शब्दात इतकं वाईट आहे लोक लगेच तोंड फिरून तरी बोलू नका या डोळ्याला चांगलं पहा या वाचानं चांगलं बघा नाही तर मुकाट्या बसा नसलं हरी हरी म्हणायचं तर मला मुकाट्या बसला पाहिजे महाराज हरी बोला नाही तरी बोला नाही तर मुकाट्या बसा नसलं हरी हरी म्हणायचं मस्त मुकाट्या बसत नाही त्याला बसते काय करतो महाराज ऐकायचं तर ऐकत नसतो ऐकायचं तुला काय तू येथे कोणाचे बा काय गेले त्याला आपल्या संसाराची प्रवाह केली नाही संसाराची आगी आपुलेली हाती होते मागवते पाहू नये लाताळलेला संसार ज्याला ज्ञानेश्वरी लिहिली त्याला माधवगिरी नाही दिली माधवगिरी तर लिहिली पण गेलेले पीठ टाकलं काय शांती आपण बरोबर आहे लावणी दयाने केली टाखंडावया घाव घाली दोघा एकची सावली ज्या माणसानं झाड लावलंय लगेच तोडायला सुरुवात केली दुसऱ्या तरी त्याला ते पाडत देते इथून पाळी तयार करून दोडी तयार करून ऊस लावणारा कोण साखर कारखान्यात घालणारा का करू का नाही किती वेळ गाई चित्राच्या हारू का व्याघ्रावी तो होऊन मारो आयचे नेहमी विचारू सोयी जायचे पाणी शेवट काही वाघ आहे काही गाय आहे हे संतांचं लक्ष दे सर्वाभूती दया भूताची भांडवल संतांची दया ही भूताची भांडवल मला सांगायचं संतांचं जे भांडवल आहे सगळ्या जीवा सारखी दया करते तुम्ही मोठे हे कनिष्ठ आहे हे ज्ञानी आहेत हे आज्ञानी आहेत असं पाहत नाही Thank you.
सर्वभूती दया साधू म्हणावी आईची सगळ्या दया करणं सोपं आहे, बरं आहे वाटतंय, पण ज्याला त्रास दिला त्याच्यावर दया करणं हे किती अवघड आहे. ठीक आहे. हो, ज्या क्षेत्रानं आपल्या मुक्ताबाई खापर मागायला गेल्यावर गावात चापट मारली. आता याच्यापेक्षा आणखी काय द्यायचं. ठीक आहे. किती झाले त्याला काही बोललं नाही. मला ताई बहिणीला समजून सांगितलं जाते. ठीक आहे. आता बघा खापर मागितलं होतं, माधवगिरी तर नव्हतीच केली, पण नुसतं खापर पण दिलं नाही. सटकन गाला चापट त्याच्यावर सुद्धा दया. एका मुली एका राजाला पोरीच होत होत्या. असं काय लग्न झालं, तिने सांगितलं आत्महत्या करायची, पण दोन जणी महाराजांचं दर्शन घेतलं, तिच्यावर पण दया. ठीक आहे. 14 64 कलाशाला पाच म्हणजे होत्या एवढी व्यक्ती त्याच्यावर पण दयाच केली, उद्धारच केला. त्यानं सांगितलं मी आजच खरं करता चांगलं देव म्हणे आजी जन्म आलो. मुक्ताबाईने सांगितलं दादा कोण यायला पोचली ताई म्हणजे मोठे साधू यायला आपल्या व्यक्तीला. आता ते वाघावर बसलेले होते, आता तापाचा कोरडा होता आणि हे सगळे बहीण भाऊ आपल्या एका भीतीवर बोलू लागले. आता निर्जीव भिंत आणि जिवंत वाघ वाघ असं जिवंत आहे. काय नवले भिंत चालली का नाही अंगाला एक होती निर्जीव चालली भीतीला जीव नाही.
ज्ञानोपाची ठाके काय वर्णन करावं त्या वेळेला आता त्याच्याकडे म्हशी यायला माहिती खंडीवर म्हशी आपण काय म्हशीचा गाव प्रवास मिळाला तुम्ही त्याच्या बाईकडे जातच नाही बोलही येत ते पर्याय गाईचं वाचून याला वाचवला आपल्या बाईकडे जाते खरं काही नाही त्याला बुद्धीच नाही आता काय केलं ते बोलला होता तुमची बसवलेले ते जीवता नवी भिंती महिमा आधार काय वर्णन करावं असं रामदेव महाराज अभंगाचं पहिले सगळ्याच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतलाय एका समाजासाठी माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार न पाही याची गुणाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझ्या शिकायला नाही पाय तसे आपलं दुःख बघितलं असत सगळ्याचं काम नसतं झालं बिलकुल नाही कोणी या इथं भलते राहावे बऱ्याच माझावा विठू पाहावे आणि तुले संसाराची द्यावी वैष्णव मध्ये अग्रगण्य ज्ञानोबा आहे ज्ञानदेव वैष्णव
या वाटेवर संत गेले त्या वाटेवर जाणार नाही का? ही पाय वाट उलंगला माया घाट, जी आहे आठविला जीवे हृदयी धरिला, जिंकून या काळात वरी गेले भूमंडळात, निरावरे रमेशान पाहुणी लागले ईशान. तो उभारा गेले प्रयाण खाली गेले इमान पाडविले खडीच्या कालावधी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन गेले. तो उभारा गेले लगेच षष्टीच्या दिवशी नाही बीजाच्या दिवशी तुकोबाला गेले षष्टीला नाथ बाबा चलत चलत जल समाधी नामदेव महाराज पंढरपुरात तुकारामने आम्ही पायरीचे चिरले, संतांमध्ये आम्ही पायरीचे चिरले आणि संत पायरी वर देते. नामदेव महाराज जल समाधीमध्ये एकनाथ बाबा आता त्याला बघायचं समाधीसाठी देव पंढरपूर मागे गेले दिगंबर विश्वमूर्ती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये नामदेव महाराज आपली संत परभणी वाळूरकर पेशवाचे का सतराम बाबा केले नाही आहेत. आज सतराम बाबाला 12 वर्ष झाली जाऊन ते 12 वर्ष चालू आणि 12 महिने सप्ताह चालू. किती 12 महिने चाललो. एक गावात 8 दिवस. आता आषाढीला गेलो तेव्हापासून एका गावामध्ये 6-8 दिवस केला आतापर्यंत. आता ते तुम्ही चालवता एखाद्या गावात म्हणते खात्री समज तरी तो कोणी आपल्याला काय करते तुकारामने केली होत्या तुला गेला एकही दिवस कीर्तन काकडा त्यांनी पाराय दुपारी प्रवचन कोणती कथा जी असत त्याचे रात्री हरिपाठ आणि 7 ते 9 कीर्तन पूर्ण होण्यावर अन्नदान मी भरपूर दिले. एक नाम जेवढे नाही समुद्रामध्ये ऐकते पृथ्वीक्षेत्र करिता समान नाही नामा सगळे पृथ्वी समुद्र सगळं स्थान दिलेल्या एवढं नामाची ताकद मोठी आहे म्हणून कोणी आळस करायचा नाही. म्हणून कोणी करा आळस मला रात्र दिवस दिवाळीचा प्रमाण आंघोळीला लगेच आंघोळ
येईल फेरा तुला एक सगळे या बाबा नंतर बाबा झाले असे यांचा आपल्या हरिभक्त आपले महाराज रामेश्वर भाऊ सोमायले नाही का ते पण गेल्या वर्षी कीर्तनाला आपल्या इथे वाचलेले होते ठीक आहे हे पुस्तक मिळतं मला जावंच लागते कोणाला तर आता येत नाही इथे नाही मुलं आले सगळ्याला ते टाकावं लागते टाकताही काही नाराज वाचू नये ज्ञानावरती तुम्ही नाराज झाले आपली भावना आहे किंवा आपल्याला त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याला पण सगळ्यांच्या वतीने आपली दुसरं काय जाणायचं आपण आणि एक तेवढं झाले आणि हे सगळं नेता येत नाही काय नेता येते मात्रा पित्रा वस्त्रा सर्वत्र आपण चतुर्भुज तेवढी ताकद आहे म्हणून आपल्या आपले हरिभक्त खूप तरुण आहे बाबत ही जगाची चळवळ आहे मग तरी काही करते तर आपल्या लँग्वेजची चळवळ करते तिला संकोचपणा झाला किंवा संकोचपणा सगळ्यांसाठी लहान नाही सगळ्यांचा यायला ती होती म्हणजे जगाच्या संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या खाया ते दान धर्म करायला युक्तीमध्ये पंढरपूर घेतली आपल्यासाठी आता आपण नाही राहिले त्याला काय करावं एकदा तालीमधून स्वागत करावं एक एकादशी घरे पंढरीची सुकृताच्या राशी ब्रह्मदेवे पंढरी अन्नदान दीड मात्र घडताना तेथे गळती आपोवे पातकापासून होती मुक्त वैद्य साहेबांनी लय मोठं घेतलं आपल्या बाबांनी घेतलं लहान मोठं काही नाही बरं का जागेची व्यवस्था केली जेवणाची केली तरी माणसं राहणारी कमीच नाही आता हे 70% काय आमची तुमची निश्चय नाही स्तुती नाही पण करायचे काय ते ठरवा जाते आपल्याला पण जाणार माणसाला पाहुणे मुला
अशा खाऊन जाऊ चांगली व्यक्ती गेली तर जग रडतंय आणि वाईट माणसं गेलं तर जग हसतंय. बरं झालं कधीतरी योगेला पाणी पासून गेले काय करायचं ते बघा. प्रेम कशावर मी करा मला प्रेम सांगायचं नाही. प्रेम नाही बोलतात दाविता ऐकतात अनुभवी चिंता चिंतना देणे श्री चंद्र आनंदी जो करील याची यात्रा तो चालीस आपण वारी केली आपल्या कर्मचाऱ्याचा सगळ्याचा उठा केलाही आली इकडे वारीला संसार बाहेर काय शेतं माती चाललं तुमच्या गावात पैसे आले तरी पुण्याला देणच माणसं महेश म्हणते ते महिला कोणी घ्या उद्याचं जेवण कोण करतोय भगवान जेव घालते उद्या म्हणून जेवायला कोण जेव घालायला आपल्याला अनंत कोटी ब्रह्मांड घालते आणि तिथून पुढे समाधीला सुरुवात होती. उद्या सांगते मला म्हणून तुझे काही चांगले शब्द वाटले असते ते बरोबर यांना पुराण भावाचे चूक झाली असेल तर मला विचारलो. आमच्या हरिभक्तपणाने सगळे गायक मंडळी मृदंगाचार्य निजेकरी बाबा तर तालीबद्ध करायचं महिला प्रभू तुम्ही महेश मूर्ती झाली भजन करा. जसं देवाचं भजन केलं तसं सांगतात करा.
काय झालं अरे उकडून निघलं येतो आहे ना आपल्याकडे अजून एक आहे ना त्या पॅकेट